आता आपण पाहणार आहोत इतिहासाच्या 5व्या धड्याच्या 5व्या विभागामध्ये इस्लाम धर्म व पारशी धर्म ह्यांची आपण आता ओळख करून घेणार आहोत. चला तर पहिल्यांदा आहे इस्लाम धर्म. इस्लाम धर्मामध्ये आपण ह्याची ओळख करून घेऊया की इस्लाम धर्माचा प्रसार आपल्या भारतात कशा रीतीने झाला. सर्वप्रथम आपण हे समजावून घेऊया. तर आपण जर बघितलं तर इतिहासाच्या प्राचीन काळामध्ये आपले भारतातले व्यापारी हे परदेशातील लोकांशी जे काही दळणवळण करत असे, मालाची ने-आण करत असे, ह्याच्यामध्ये त्यांना त्या देशामध्ये जावं लागत असे. परदेशातील लोकांना सुद्धा आपल्या भारतामध्ये यायला लागायचं. तर याच दरम्यान आपली परदेशातील लोकांच्या संस्कृतीची ओळख झाली. तसंच आपली जी संस्कृती होती त्याच्याबद्दल सुद्धा परदेशातील लोकांना माहिती कळायची. बरोबर आहे, आलं लक्षात? आणि हे येणं जाणं व्हायचं. त्याच्यामध्ये आपली माणसं तिकडं, तिकडची माणसं इकडं माल नेत असे व्यापारातर्फे तिकडून इकडे, आणि अशा रीतीने ने आण सगळ्यांची होत असतानाच इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्थानात पहिल्यांदा इस्लाम धर्माचा प्रसार झाला. बरोबर. आणि त्याच शतकात त्या अरबी व्यापाऱ्यांच्या मार्फत इस्लाम या धर्माचं आगमन हे भारतात झालं. त्याच दरम्यान 7व्या शतकात. बरोबर आहे. व्यापारामार्फत आपण तिकडे ते तिकडे इकडे येत असताना त्यांचा धर्म आपल्याकडे भारतात आला आणि आपल्या भारतामध्ये त्याचा प्रसार झाला. बरोबर आहे. आणि अशा रीतीने आपल्याकडे मुस्लिम धर्म आला. इस्लाम धर्मामध्ये त्यांचे प्रेषित, त्यांचं नाव आहे मोहम्मद पैगंबर, आणि त्या धर्माचा अर्थच असा आहे की शांती, एक प्रकारची पूर्णपणे शांतता. जसं की एक देश दुसऱ्या देशाशी जे काही संबंध, व्यापारी संबंध आहेत, काही मैत्रीचे संबंध आहेत, तर ते शांततापूर्वक पार पाडणे. आणि त्यांच्या धर्मात स्वतः सुद्धा हे लिहिलेलं आहे की शांततेला महत्व. समजलं आता? आणि आता पुढे त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत म्हणजे अल्लाहला शरण जाणे. आता प्रत्येक धर्मात आपण आपल्या परमेश्वराला शरण हे जातोच, त्याच्यावर आपण अवलंबून असतो. तसंच यामध्ये परमेश्वराला अल्लाह म्हणतात, म्हणजे अल्लाहला शरण जाणं. इस्लाम धर्माच्या पवित्र ग्रंथाला कुराण असं म्हणतात. आपण प्रत्येक धर्माचे पवित्र ग्रंथांची नावं शिकलेलो आहे. त्याचप्रमाणे इस्लाम धर्माच्या ग्रंथाचं नाव आहे कुराण. ही लोक जिथे जाऊन प्रार्थना करतात, अल्लाहला शरण जातात, त्या स्थळाचं, पवित्र स्थळाचं नाव आहे मशीद. त्याला काय बोलतात? मशीद. तुम्ही बघितलंच असेल विद्यार्थी मित्रांनो, आजूबाजूला आपण बघतो तेव्हा मशीद आपल्याला दिसते. हे प्रार्थना स्थळ आपण पटकन ओळखू शकतो. चला, समजलं आता? आता आपण पुढे जाऊया. पुढच्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की पारशी धर्म हा आपल्या भारतात कसा आला. त्याच्यानंतर त्याची आपण आता ओळख करून घेऊया. आता आपण बघितलंय की प्रत्येक धर्माचा काही काही अंशी प्राचीन काळाशी संबंध हा जोडलेला आहे. त्याच्याशी एक दुवा गेलेला आहे, एक प्रकारचा संबंध आहे. त्याचप्रमाणे पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये संबंध होते. आणि ऋग्वेद आणि पारसी या भाषांमध्ये साम्यता आहे, एकसारखेपणा आहे. आपण वेदांबद्दल माहिती घेतली, तो जो ऋग्वेद आहे त्या ऋग्वेदामध्ये जी भाषा आहे आणि पारसी भाषा याच्यामध्ये एकसारखेपणा आहे. पारशी लोकांच्या पवित्र ग्रंथाला अवेस्ता असं नाव आहे. काय नाव आहे? अवेस्था. आलं लक्षात? चला तर पुढे. आता हे पारसी लोक इराण
त्याच्यामध्ये इराण जे आहे त्याच्या पार्स आणि फार्स या प्रांतातून भारतात आले. हे जे लोक आहेत ते पार्स आणि फार्स या इराणच्या प्रांतातून आपल्याकडे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना आपल्या भारतामध्ये पारसी म्हणजे पारशी असं म्हणतात. हे सर्वप्रथम लोक कुठे आले तर गुजरातमध्ये आले. आता पुढे पारशी धर्माच्या संस्थापकाचं नाव आहे झरथुष्ट्र. झरथुष्ट्र हे नाव थोडंसं अवघड आहे बोलायला, पण हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेलं आहे. त्यांच्या संस्थापकाचं नाव आहे झरथुष्ट्र. या धर्मामध्ये आपण बघितलं तर अग्नी आणि पाणी या तत्वांना खूप महत्व आहे. म्हणजेच परत प्राचीन काळचा संदर्भ, जसं की वेद काळामध्ये सुद्धा लोक ही निसर्ग शक्तीला जास्त महत्व द्यायची. बरोबर आहे. वेद काळामध्ये लोक ही निसर्ग शक्तीला जास्त महत्व द्यायची, त्यांना भजायची. त्याच्यामध्ये अग्नी, वारा, पाऊस, नदी हे सर्व असायचं. त्याचप्रमाणे पारसी लोकांमध्ये सुद्धा अग्नी आणि पाणी यांना जास्त महत्व दिलं जातं. त्यांच्या देवळांना, त्यांच्या प्रार्थना स्थळांना अग्यारी असं म्हणतात. अग्यारीमध्ये जाऊन ते चंदन चढवतात, म्हणजे अग्नीला प्रज्वलित करून ते त्या देवतेला प्रसन्न ठेवतात. आलं लक्षात? पुढे आता त्यांचे थोडीशी तत्व बघूया आपण. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख त्यांची तत्वे आहेत. आचरण तत्वे म्हणजे आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनामध्ये आपण हे आचरण करायचे आहेत. बरोबर आहे. काय काय आहे तर उत्तम विचार. आपले जे विचार असावेत हे दुसऱ्यांना नुकसान किंवा हानी पोहोचवणारे असू नयेत. साधे, सोपे, सरळ असे विचार असावे. त्या विचारामध्ये आपली भाषा सुद्धा आपण सुस्पष्ट अशी ठेवावी. कोणाला दुःख वाटेल असे शब्द आपल्या तोंडातून कधी निघू नये. शिवीगाळ, अर्वाच्य प्रकार असे आपल्या वाणीतून कधीही बाहेर येऊ नयेत, आपल्या बोलण्यातून कधी येऊ नये. आणि उत्तम कृती म्हणजे आपल्या पूर्णपणे कृत्यात आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये सुद्धा कोणताही दुष्टपणा, वाईटपणा किंवा दुसऱ्याला दुःख पोचेल किंवा त्यांना काही त्रास होईल अशा रीतीने आपण कोणतंही कृत्य आपल्या हातातून घडू नये. अगदी साधी, सोपी आणि सरळ अशी ही आचरण तत्व आहे जी पारशी धर्मामध्ये लिहिली गेलेली आहेत. आता पुढच्या विभागामध्ये आपण बघत आहोत की 2 चित्र आहेत. एक मशिदीचं आहे, एक अग्यारीचं आहे. इस्लाम धर्मातली लोक आपल्या मशिदीमध्ये जाऊन व्यवस्थित अल्लाहला प्रार्थना करतात आणि अग्यारीमध्ये जाऊन पारसी लोक हे अग्नी प्रज्वलित करतात आणि अग्निदेवतेला प्रसन्न करतात. बरोबर आहे. लक्षात आलं? ही त्यांची प्रार्थना असते. आता पुढे जाऊया. पुढच्या विभागात आपण बघणार आहोत आपल्या प्रश्नोत्तरांचा पूर्ण कार्यक्रम. ह्याच्यामध्ये इस्लामचे धर्म संस्थापक कोण होते, इस्लामच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय, इस्लाम धर्माचा भारतामध्ये प्रसार कसा काय झाला ह्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. पारसी हा शब्द कसा तयार झाला, इस्लामच्या प्रार्थना स्थळाचं नाव सांगायचंय. त्याच्यानंतर पारसी सुद्धा प्रार्थना स्थळाचं नाव काय आहे आणि पारसी धर्माची 3 प्रमुख आचरण तत्वे तुम्हाला लिहायची आहे. चला तर आता आपण पुढच्या धड्याकडे जाऊ.